हलबा जमातींना त्यांच्या मूलभूत जातवैधता हक्कांपासून अन्यायाने वंचित ठेवले जात असल्याच्या आरोपांमुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठे आंदोलन पेटले आहे. डॉक्टर सुशील कोहाड आणि जगदीश खापेकर हे 5 डिसेंबर पासून गांधीबाग येथील राबा कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणावर बसले आहेत. हलबा जमातीचा उगम मध्य भूभागात झाला आहे. स्थलांतरानंतर त्यांनी शेती मजुरीसोबत विणकरी व्यवसाय स्वीकारला. 1965च्या अधिसूचनेत विणकरी या नावाला कोष्टी हा समानार्थी शब्द घोषित करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या अनेक निकालांमध्ये कोष्टी हा शब्द व्यवसायवाचक असल्याचं सिद्ध होऊन अनेक हलबा समाज बांधवांना जात प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तथापि महाराष्ट्र शासन हे निकाल मान्य करत नसल्याने हलबा समाजाला घटनेतील घटनात्मक हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे, अशी समाजाची तीव्र भावना आहे. या उपोषणाचे आयोजन हलबा चाणक्य ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. हलबा आदिम जमात मंडळ चंद्रपूर, राष्ट्रीय आदिम कृती समिती चंद्रपूर, आदिवासी हलबा समाज समिती चंद्रपूर आदी संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. ही माहिती देविदास नंदनवार, हलबा आदिम जमात मंडळ अध्यक्ष यांनी दिली. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.